आपण बघितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोनो रेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांशी संवाद साधलेला आहे। प्रवाशांची सुखरूप सुटका केल्यानंतर शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे प्रवाशांना धीर दिलाय, तसंच सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा दिलंय। काही वेळापूर्वी झी24 तासशी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी संवाद साधलेला आहे आणि सगळ्या या प्रवाशांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन झी24 तासवर सुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी व्हिडिओ कॉल करून प्रवाशांशी संवाद साधला, त्यांना धीर दिला, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलंय। हॅलो हॅलो, नमस्कार सर। नमस्कार 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 सर, थँक्यू सो मच सर। आम्ही तुमचे खूप आभारी आहोत। थँक्यू सो मच। नाही आभारीचं नाही, बाबा हे सगळं लवकर तुम्हाला सुरक्षित बाहेर यावं म्हणून आपले सगळे प्रयत्न चालू आहेत आणि काळजी करू नका। मुंबई महापालिका MMRDA सगळ्या गावाची सगळी टीम लागली आहे। तुम्हाला कुणालाही वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असेल तर तात्काळ तेही होईल आणि तुम्हाला घरी सोडण्याच्या देखील सूचना सगळ्या दिलेल्या आहेत। त्यामुळे टेन्शन घेऊ नका, धीर द्या बस, पॅनिक होऊ नका। हो सर, हो थँक्यू धन्यवाद 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 सर, धन्यवाद। नाही आभारीचं नाही, बाबा हे सगळं लवकर तुम्हाला सुरक्षित बाहेर यावं म्हणून आपले सगळे प्रयत्न चालू आहेत आणि काळजी करू नका। मुंबई महापालिका MMRDA सगळ्या गावची सगळी टीम लागली आहे। तुम्हाला कुणालाही वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असेल तर तात्काळ तेही होईल आणि तुम्हाला घरी सोडण्याच्या देखील सूचना सगळ्या दिलेल्या आहेत। हो सर, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, एक धीर द्या बस, पॅनिक होऊ नका।